गांधीजीबद्दल तुला काय वाटतं? गांधीजीचं मला अहिंसेचं तत्व खूप आवडतं सर. कारण मी असं ऐकलंय की गांधीजी जेव्हा म्हणजे प्रार्थनेला बसायचे तेव्हा स्वतःच्या शरीरावर केरोसिन लावून बसायचे. म्हणजे शरीरावर मच्छर जरी बसला म्हणजे केरोसिनने मच्छर जवळ येत नाही. कारण की गांधीजी बसलेला मच्छरही नाही मारायचे. तत्व मला खूप आवडलं त्यांचं. हल्ली पाकिस्तानमध्ये इंडियाने ते कारवाई केली ती पण आवडली. पण असं वारंवार होत राहील, इकडले लोक मरतात तिकडले लोक मरतात, हे खूप खराब वाटतं सर. तुझी गांधीगिरी काय? गांधीगिरी आहे मॅडम की मला असं वाटते की लोकांनी एकमेकांची हेल्प केली पाहिजे. म्हणजे निस्वार्थ भावाने मदत करावी असं मला वाटतं. बरं दीक्षा, मला सांग गांधीजींबद्दल तुला काय वाटतं? गांधीजींची तीन तत्व आहे ते मला अतिशय चांगल्या प्रकारे आवडतात. सत्य, अहिंसा आणि प्रेम. बरं. गांधीजींनी आपल्याला सांगितलेलं आहे की खोटे नाही बोलायचे आणि सगळ्यांवर म्हणजे अहिंसा आणि प्रेम. प्रेम म्हणजे काही नुसतं सारखं असलेलं असं प्रेम नाही, तर प्रत्येकावर, जगावर प्रेम करा, प्राणीदृष्टीवर प्रेम करा, पक्ष्यांवर प्रेम करा, वृक्षांवर प्रेम करा. कारण आपण आपल्यामध्ये गुंतून राहण्यापेक्षा आपल्या निसर्गावर प्रेम करा. कारण आपण निसर्गामध्ये राहतो. जर आपण निसर्गावर प्रेम करू तर आपल्याला निसर्ग अतिशय चांगल्या प्रकारे ओळखू शकतो. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. निखिल, गांधीजींबद्दल तुला काय वाटतं? गांधीजींचे तत्व खूप छान आहेत. गांधीजी अहिंसक होते, पण अहिंसा ही एक मला वाटते एक लेवल असते. जसं पाकिस्तान आपण बघतो वारंवार आतंकवादी प्रकरण करत असतो, काही ना काही करतच असतो. पण भारताने त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे, हे छान गोष्ट आहे. पण हे प्रत्युत्तर खूप उशिरा झालं मला असं वाटतं. प्रत्युत्तर हे लगेच द्यायला हवं आणि त्यांनाही कळायला हवं की आमच्याकडे एक बापू होते, पण आमच्याकडे एक दुसरे व्यक्ती पण होते, जसे लोकमान्य टिळक झाले, त्यानंतर आहे भगतसिंग होते, राजगुरू होते. असे व्यक्ती पण आमच्या भारतात होऊन गेलेले आहे, हे त्यांच्या लक्षात यायला हवं होतं. तुझी गांधीगिरी काय? स्वतःचा स्वार्थ जे आपण बघतो नेहमीप्रमाणे बघतो की नाही मला हे झालं आहे, मला ते झालं आहे, मी कशाला मदत करू, मी नाही जात, असं व्हायला नको. तुम्ही त्याचा मित्र बना, त्याची साथी बना, त्याला मदत करा. ओके. गांधीजी जर फेसबुकवर असते तर त्यांचं स्टेटस काय असलं असतं? गांधीजीचं स्टेटस असतं शहर सोडा आणि ग्रामीण विकासाकडे बघा. कारण आपण ग्रामीण भागाकडे नेहमी बघतो की ग्रामीण भाग कुठेतरी मागासलेला आहे आणि चुकी आपली आहे की आपण त्या तिकडे जात नाही आपण. हाय हाय, काय नाव तुझं? वैभव. वैभव. हाय वैभव, मला सांग गांधीजींबद्दल तुला काय वाटतं? एका शब्दात सांगायचं म्हटलं पीस. पीस, शांतता. शांतता. जगाला म्हणजे शांततेचा संदेश देणारे एकमेव व्यक्तिमत्व. आणि अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणाले होते की असा व्यक्ती म्हणजे जगाच्या भूतलावर झाला आहे यावर पुढील 100 शतकात विश्वास नाही होणार. वाह. अच्छा, तुझी गांधीगिरी काय? खरं तर गांधीजीबद्दल असं प्रत्येक जे युवा आहे, युवा मीन्स जर त्यांना उलट केलं तर युवा मीन्स वायू. जर वायू जर ही वायू म्हणजे जर या वायूने गांधीजींचे विचार आत्मसात केले तर नक्कीच आज जे घडत आहे ते कधीच घडणार नाही. जरी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सध्या भांडण सुरू आहे, जसे स्त्रियांवर अत्याचार सुरू आहे, धर्माधर्मामध्ये भांडण सुरू आहे, हे नक्की बंद झाले असते. आणि जर आज गांधीजी असते तर मला असं वाटते की स्त्रिया जे पुरुषांच्या बरोबरीने आज काम करत आहे, जसे इथे तुम्ही आहे, मॅम आहे, तसं त्यांना पाहून एवढा आनंद झाला असता की जसं मला होत आहे. तुझी गांधीगिरी काय? जगा आणि जगू द्या. शॉर्ट अँड स्वीट अँड क्रिस्प. मला आवडते. छान छान, व्हेरी नाईस. काय झालं बाळा? पडलास का? कुठे रक्त येतंय? हा, तुला खरंच काही दिसत नाहीये? कुठे काय आहे गधड्या? सांग ना, दाढ दुखतीये का? अरे गुजरी तारट. केशवाय माधवाय, केशवाय माधवाय, कौस्तुभाय नमो नमः, अज्ञानाय गोंधळाय चमत्काराय नमो नमः.
कुठेही नसो तरीही नमो नमः फिटो शंका जळो लंका वाजो डंका नमो नमः धरणी पातं पावर बाजम अजून कुपितं नमो नमः कलियुगंधर सुपर देवम अंडर ट्रेनिंग नमो नमः. काहीतरी चमत्कार करता यायला हवा मला. पण तुझ्या थाळीवर शक्ती येणार आहे ना. कसा म्हणून माझ्याकडून चमत्कार. आईला आली की रे पावर तुझ्यात. आईला देवा तुमचा अवतार स्टार्ट झाला देवा. चंद्र तारे ऊन बारे मुठीत सारे नमो नमः चंद्र तारे ऊन बारे मुठीत सारे नमो नमः मीच त्राता मी विधाता कुणा सांगू नमो नमः. भक्ती भावे शरण यावे प्रत्यय घ्यावे नमो नमः संकट हरणं व्याधी मुक्तं स्पर्श मात्रं नमो नमः केशवाय माधवाय कौस्तुभाय नमो नमः. आता आपण आहोत गांधीजींच्या ऑफिसमध्ये. आणि या कॅबिनमध्ये आपण पाहाल की गांधीजींना व्हाईसरॉय लँडलिथगो हे त्यावेळेसचे व्हाईसरॉय होते. त्यांना हॉटलाईन त्यांच्याशी ट्रान्झॅक्शन व्हावं म्हणून त्यांना दिला होता. आणि त्यावेळेस याचा डायरेक्ट कॉलिंग व्हायचं आहे. याला पिक केल्यानंतर 11 डायल केल्यानंतर तो डायरेक्ट व्हाईसरॉय लँडलिथगो यांना कॉल लागायचा. यामध्ये तुम्ही तो गांधीजींचा फोटो पाहाल त्यामध्ये गांधीजी असे 2 फिंगर्स दाखवत आहेत. दॅट मीन्स याचा कोड नंबर आहे 11. आणि इथे काही टाईपरायटर्स वगैरे ठेवून आहेत. त्यावर त्यांचे सेक्रेटरी वगैरे वर्क करायचे आणि इथे ते बसून काम करायचे सर्व. आज आम्हाला बोलवलंय ठाणे इथल्या आनंद विश्व गुरुकुल मध्ये. व्हॉट्स अप पीपल. एक बार अगर मैंने कमेंटमेंट कर दी तो मैं अपने बाप की नहीं सुनता, और दूसरी बार अगर मैंने कमेंटमेंट कर दी तो मेरी कोई नहीं सुनता. ओए ये 2.5 किलो का हाथ है, इस पे पड़ता है ना उठ नहीं हमेशा के लिए उठ जाता है. उठाओ इसको. अरे बोले तो अपन अलीबाग से आया है बॉस. अलीबाग में आया है. और अपन के पीछे 40 चोर भी है. काय काय हो काय काय हे ते अलीबाबा होता त्याच्या मागे होते अलीबाग आहे.